आपल्या आई-वडिलांचं आणि स्वतःचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळ संध्याकाळ 2 टाईम पायाचे कातडे निघेपर्यंत पळणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नमस्कार. कारण आपल्यासारखी मेहनत सध्या तरी कोणी घेत नाहीये. 2 टाईम ग्राउंड पळताना काय लागते, घरी बसून बोलायला लोकं लय सोप्या पद्धतीने बोलतात. 1600 मीटर पळायला काय लागते, 800 मीटरहून गोळा फेकायला. बरोबर आहे का नाही? 100 मीटरला. जेव्हा 1600 मीटर पळणाऱ्याच्या कुठून पाणी निघतंय हे त्याला जेव्हा कळेल, पळताना काय मानसिकता असते हे कळेल, तेव्हा ते लोकं बोलणारी जरा आकारात बोलतील. बरोबर आहे का नाही? त्यामुळे तुमच्या मेहनतीला सध्या सलाम करतो. बरोबर आहे का नाही? मधातीमध्ये आपल्याला लागायचंय. हे स्वप्न तू उराशी बाळगून आलास ते पूर्ण करण्यासाठी सध्या बाकीच्या गोष्टी सोडून फक्त आणि फक्त फोकस ग्राउंडवर कर. ग्राउंड जितकं महत्वाचं आहे तितकी लेखी महत्वाची आहे आणि लेखीमुळे तो हा निकाल जाऊ नये म्हणून संध्याकाळी 9-9:30 वाजता मी लाईव्ह आलो. 2-4 मार्कामुळे भाऊ घरी राहू नये. बरोबर आहे का नाही? पण तू बी दोन्हीला पॅरलल महत्व दिलं पाहिजे. ग्राउंड बी महत्वाचं आहे आणि लेखी बी महत्वाची आहे आणि जिंकेपर्यंत म्हणायचं मी जिंकणारच आहे. कारण मी कुठेतरी ऐकलं होतं, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो. जीतने की उम्मीद जिंदा रखो. बस आयुष्यामध्ये आपण जिंकणारच आहे त्यावर आपला विश्वास जर असेल ना, तर कोणतंही कार्य करताना आपल्याला अडचण येत नाही आणि बरं वाटते जरासं. तर आपण सर्वजण जिंकणार आहोत आणि तुम्ही जिंकावं यासाठीच आपला केलेला अट्टहास आहे.